ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये देखील गेल्या वर्षी अशीच काहीशी घटना घडली होती आणि या अचानक कोसळलेल्या होर्डिंगमुळे 5 नागरिकांचा मृत्यू झाला होता। या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारने महापालिकेंना होर्डिंग पॉलिसी तयार करण्याचे आदेश देत अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्या जागा मालक त्यावर जाहिरात करणाऱ्या जाहिरातदाराविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पिंपरी महापालिका प्रशासनाने होर्डिंग पॉलिसी तयार केली। मात्र आजही पिंपरी शहरात 1000हून अधिक फ्लेक्स आणि बॅनर विना परवानगी लावण्यात आले। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, पिंपरी चिंचवडमध्ये खरं तर होर्डिंगची समस्या अजूनही 1 वर्ष उलटलं तरी देखील तशीच असल्याचं पाहायला मिळतंय। काय कारवाई होत नाहीये का, काय अपडेट? प्राजक्ता, खरं तर केवळ पिंपरी चिंचवडच नाही तर राज्याची स्वतंत्र अशी एक होर्डिंग पॉलिसी आहे जी सगळ्या महानगरांना, सगळ्या महापालिका किंवा ग्रामपंचायती असतील त्यांना राबवायची आहे। मात्र ते होताना कुठेही दिसत नाही। मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूला लागलेले होर्डिंग, बहुतांश होर्डिंग हे अनधिकृत आहेत आणि यापुढची जर कुठली मोठी दुर्घटना घडणार असेल तर ती तिथे घडू शकते, कारण की अनेक होर्डिंगला परवानगीच नसल्याची माहिती समोर येते। पिंपरी चिंचवडमध्ये 17 एप्रिल 2023ला जी घटना घडली होती त्यामध्ये 5 नागरिकांचा मृत्यू झाला। या कारणासाठी म्हणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत तो होर्डिंग जो मालक आहे, जागा मालक आहे आणि जाहिरात करणारा, या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। मात्र प्राजक्ता, जो वॉर्ड ऑफिसर आहे ज्याची जबाबदारी असते, जो केवळ नोटीस देऊन थांबवू शकत नाही, त्याच्या विरुद्ध कुठलीही कारवाई केल्या गेली नाही आणि त्यामुळे केवळ नोटिसा देणं हे त्यावरचं उत्तर नाही। प्राजक्ता, यामागचं मोठं अर्थकारण देखील आहे। बॅनर, फ्लेक्स आणि होर्डिंग हे 3 प्रकार आहेत जे आपल्याला सर्रास बघायला मिळतात आणि यातला जो सगळ्यात घातक धोकादायक प्रकार जो आहे तो आहे होर्डिंगचा। जर एखाद्या होर्डिंगवर मला जाहिरात लावायची असेल तर पिंपरी चिंचवड शहरातील चौकात ती जाहिरात लावायची असेल तर त्याला 5 ते 10 हजार रुपये मला दिवसाला द्यावे लागतात। मात्र ती जाहिरात जर मी एअरपोर्टच्या ठिकाणच्या होर्डिंगवर लावतो तर त्याची किंमत आहे 1 लाखापर्यंतची। त्यामुळे मोठी होर्डिंग माफिया यामध्ये सक्रिय आहे। जी राज्याचं धोरण आहे, निश्चितच तुम्ही म्हटलात तसं होर्डिंग माफिया या संपूर्ण प्रोसेसमध्ये किंवा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता नेमकं पुढे काय होतं, काय कारवाई त्यांच्यावर होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गोविंद, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। यासोबतच या बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।